नमस्कार, तुमचे स्वागत आहे आमच्या भक्ती शक्ती चॅनल मध्ये। आज आपण गणपतीची पूजा, गणपती कसा, कारण गणपती बसवताना बऱ्याच वेळा लोकांना अडचणी येतात, पूर्ण पूजा एकतर माहिती नसते, अशा वेळेस ब्राह्मण आपल्याला वेळेवर मिळत नाहीत, त्यामुळे आपला गणपती आपणच बसवा म्हणून आम्ही ही गणपतीची पूजा तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात। भाद्रपद शुक्ल चतुर्थी आपण पार्थिव मूर्ती, गणपतीची मूर्ती घरात आणून त्याची स्थापना व यथासांग पूजा व्हावी ही अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते। घरामध्ये जेव्हा आपण गणपती आणतो तेव्हा गणपती आपण बुकिंग केलेला असतो आणि पुरुष मंडळी गणेश चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये गणपती घेऊन येतात। त्या गणपतीचं आपण दारामध्ये औक्षण करतो। औक्षण करताना जेव्हा आपण गणपती आणतो तेव्हा गणपतीचा चेहरा, त्याचं मुख आपल्या घराकडे असलं पाहिजे आणि चेहरा त्याचा कव्हर केलेला पाहिजे। गणपतीला खाली आसन टाकलेलं आहे, त्या आसनावरती अक्षता आहेत आणि मग त्याच्यावरती गणपती आपण ठेवलेला आहे आणि हा गणपती असं चेहरा झाकून आपण घरामध्ये घेऊन येतो। घरात आल्यानंतर ह्या गणपतीचं औक्षण करायचं। औक्षण करायच्या ताटामध्ये आपण हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, गुळ, खोबरं नैवेद्यासाठी, थोडंसं पाणी, उदबत्ती, ह्या बेसिक सगळ्या गोष्टी घेतो आणि आपण देवाला निरांजनाने ओवाळून घरामध्ये घेतो आणि घरामध्ये घेतल्यानंतर मग आपण त्याची पूजा स्टार्ट करतो। तर आम्ही इथून पुढे तुम्हाला दाखवणार आहे। आता गणपतीच्या पूजेसाठी लागणारं पूजा साहित्य आपल्याकडे जेवढे शक्य आहे तेवढे घ्यावे। मनोभावे पूजा करावी। काही गोष्टी कमी असल्या तरी अट्टहास करू नये। गणपती बाप्पाला मनोभावे केलेली पूजा महत्त्वाची आहे, साहित्य आणि कर्मकांड नाही। त्यामुळे एखादी गोष्ट जर समजा आपण नाही करू शकलो तर त्याचा जास्त विचार करू नये, बाप्पाला माफी मागावी आणि पूजा करावी। आपल्याकडे पाण्याने भरलेला कलश, पळी, भांडे, तामण, दिवा, समई, पंचामृत आणि सुवासिक अत्तर देवासाठी। बघा इथं सुवासिक अत्तर, कापसाची वस्त्र, हळदी कुंकू, फुले, पत्री, इथे कापूर आहे, उदबत्ती आहे। नंतर हे सगळं अरेंज अशासाठी करून ठेवलेलं की हे सगळं आपल्याला पटापट एका ठिकाणी सापडू शकेल। इकडे निरांजन आहे, नैवेद्यासाठी आपण इकडे गुळ, खोबरं आणि पेढे ठेवलेले आहेत। नंतर ही 5 प्रकारची फळं आहेत, नारळ आहेत, केळी असेल तर केळी पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता। त्यानंतर जे आपण इथे 5 विडे ठेवणार आहोत त्या 5 विड्यांसाठी ही विड्याची पानं, सुपारी, हळकुंड, खोबरं, खारीक, बदाम, दक्षिणा आणि अक्षता अशा या ताटामध्ये ठेवलेल्या आहेत। गणपतीच्या पूजेसाठी आपल्याला चंदन लागतं, त्यामुळे मी चंदन वाटीत काढून घेतले, कारण त्याच्यात चंदन पावडर आहे, ह्याच्यात केशर आहे, नंतर हे सुगंधी अष्टगंध आहे, ह्याच्यामध्ये गुलाब पाणी आहे, ही गंगाजल आहे आणि ही अत्तर 2-3 प्रकारची, त्याच्यामध्ये खस आहे, हिना आहे, केवडा आहे, 2-3 प्रकारची अत्तर आहेत। आणि त्यानंतर कापूर आहे, हा गुगुळ धूप आहे, अगरबत्ती आहे आणि रिद्धी सिद्धीची पूजा आपण गणपती बरोबर करतो, त्याच्यासाठी त्या रिद्धी सिद्धींना वाहण्यासाठी 6 सौभाग्यवान आहे ह्याच्यामध्ये। या सौभाग्यवानामध्ये बांगड्या, जोडवी, हा सगळा असा सौभाग्याचा वाण याच्यामध्ये ठेवलेला आहे। आणि आपल्याला एक्स्ट्राचं म्हणजे याच्यामध्ये ही कापसाची वस्त्र, नंतर हे कलशाला लावायला रोली, हे गणपतीची जाणवं,
आणि हे एक्स्ट्राचे आपल्याला लागेल म्हणून वाती याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. गणपतीला आपण ज्या पत्री वाहतो त्या पत्रीमध्ये एक आहे, पहिली आहे मालतीपत्र, पण मालतीपत्र मला आता ह्याच्यात मिळालेलं नाही आहे, त्यामुळे मी ते ठेवलेलं नाही आहे. नंतर भृंगराज किंवा त्याला आपण माका म्हणतो, हा आहे माका. त्यानंतर आहे बिल्वपत्र म्हणजे बेलाचं पान, हे ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर पांढऱ्या दुर्वा, पण मला काही पांढऱ्या दुर्वा मिळालेले नाही आहेत, त्यामुळे मी पांढऱ्या दुर्वा ह्याच्यात ठेवलेले नाही आहे, त्याऐवजी मी अक्षदा वाहणार आहे. नंतर बोराच्या झाडाची पानं ते ह्याच्यामध्ये नाही आहेत. नंतर धत्तूरपत्र, धत्तूरपत्र म्हणजे धोत्र्याची पानं. ही धोत्र्याची पानं मला 2 अगदी छोटी छोटी मिळाली आहेत, ती मी आता ठेवली आहे. हे साधारणपणे वांग्याच्या झाडासारखं हे पान असतं, परंतु याचं वैशिष्ट्य, हे पान जे आहे हे अशा प्रकारे एक भाग इकडून चालू झालाय आणि दुसरा तो इथे संपलाय, असं हे पान ओळखावं. आणि याचा वास कडवट असतो. त्यानंतर आहे तुळशीपत्र, हे तुळशीचं पत्र आहे. नंतर आहे शमीपत्र. शमी अतिशय छोटं छोटं असतं साईजला. आपल्याला जे बाजारातून आपण जेव्हा गड्डी आणतो त्या गड्डीमध्ये जे शमीपत्र असतं ते शमीपत्र कुठल्या झाडाचं असतं मला माहित नाही, परंतु जे ओरिजिनल शमी असेल तर त्याची पानं अशी खूप बारीक बारीक आणि साधारणपणे 4 पानांचं एकच पान असं होतं, असे ही शमीची पत्र असतात. नंतर अपामार्ग किंवा आघाडा. हे आघाडा मी काल जेव्हा बाहेर गेले होते तेव्हा मी हे आणलं, कारण हे आणि आणल्यानंतर हे असं सुकून गेले, परंतु मी आता तुम्हाला जसं आहे तसंच दाखवते. हे आहे अपामार्ग किंवा आघाडा. आघाडा बहुतेक सर्वांना माहिती आहे. आणि ह्या सगळ्या ठीक आहे. याच्यानंतर करवीर पत्र म्हणजे कणेर. कणेर पण माझ्या ह्याच्यामध्ये नाहीये. नंतर पुढचं आहे अर्कपत्र. अर्कपत्र म्हणजे रुईची पानं. ही पांढऱ्या रुईची असू शकतात किंवा निळसर फुलं येणारी रुईची पानं असतात. त्याच्यात ही आता माझ्या घरामध्ये हे झाड आहे त्याची मी ही पानं काढून घेतलेली आहेत. ती पिकलेली पानं काढली आहेत. हिरवी पानं थोडीशी होती त्यामुळे मी ती काढलेली नाही झाडाची. जी पडायला आलेली होती ती पिकलेली पानं काढून घेतली आहेत. आणि छोटी छोटी आहेत. अर्जुन पत्र म्हणजे अर्जुन सादडा. ते अर्जुन सादड्याचं झाड खूप मोठं असतं, ते काही आपल्याला इथे पत्रीमध्ये मिळत नाही. विष्णुकांता. विष्णुकांता किंवा शंखपुष्पी किंवा गोकर्ण अशी ही एकाच वनस्पतीची 2-3 नावं आहेत. काही लोकांचं असं म्हणणं आहे की विष्णुकांता ही निळ्या रंगाचं छोटी छोटी फुलं येणारं असं झाड असतं, परंतु जनरली ही गोकर्ण आहे यालाच विष्णुकांता असं म्हणतात, हे माझ्या माहितीप्रमाणे. त्यामुळे जर माझ्या हातून याच्यात म्हणजे काही कमतरता असेल तर मला प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. डाळिंबपत्र म्हणजे डाळिंबाचं, हे डाळिंबाचे झाड आहे माझ्याकडे. त्या डाळिंबाच्या झाडाची मी ही पानं घेतलेली आहेत. त्यानंतर देवदार वृक्ष. देवदार वृक्ष आपल्याकडे इथे महाराष्ट्रात कुठेही नाही, त्यामुळे ती पानं आपल्याला मिळत नाही इथे. मरुबकपत्र म्हणजे मरवा. मरव्याची पानं अतिशय छोटी छोटी असतात पण त्याला खूप सुगंध असतो, पण ते माझ्याकडे आता याच्यामध्ये नाहीये. नंतर पिंपळ. हे सर्वांचं परिचित असलेलं असं पिंपळ जे आहे, ही पिंपळाची पानं आहेत. त्यानंतर जातीपत्र म्हणजे जाई. ही जाईची पानं आहेत आणि ही जाईची उमललेली फुलं आहेत. जाईनंतर ही आहे जुई. ही जुईची पानं छोटी छोटी असतात. याला पण वरती एक पान आहे आणि 2 छोटी छोटी बेलाच्या पानासारखीच पानं पण छोटी छोटी आहेत. केतकीपत्र म्हणजे केवडा, पण तो केवडा माझ्या ह्याच्यात नाही आता. आणि अगस्तीपत्र. अगस्तीपत्र हे याला दुसरं नाव हदगा असंही आहे. म्हणजे हदग्याची भाजी म्हणजे फुलं मिळतात बाजारामध्ये, त्याची आपण भाजी करतो. त्या झाडाची जी पानं असतात ती पानं ह्याच्यामध्ये वापरतात, म्हणजे पत्रीमध्ये वापरतात, परंतु ती माझ्याकडे नाही आहेत. एवढी पत्री आहे ह्याच्यामध्ये. आणि त्यानंतर आहे आता दुर्वा. आणि ही आंब्याची पानं. कुठल्याही शुभ कार्यासाठी आपल्या घरामध्ये तोरण वगैरे लावण्यासाठी आपण आंब्याची पानं वापरतो, किंवा तुम्हाला दुसरं कुठलं नाही मिळालं तर तुम्ही आंब्याची पानं पण ह्याच्यामध्ये वाहू शकता, म्हणून मी आंब्याची पानं ठेवलेली आहे.
आता आपण गणपती इथे स्थानपन्न केलेलं आहे. त्यानंतर आपण आचमन करून घेऊया. आधी आचमन केल्याने अंतर्शुद्धी होते म्हणून आचमन करायचं आहे. तर आचमन करताना आपण प्रथम छोट्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि डाव्या हाताने पाणी घेऊन उजव्या हाताने याच्यावरती घेऊन ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असं हे 2 वेळा आचमन करायचे. पुन्हा ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः हे 2 वेळा झाल्यानंतर ओम गोविंदाय नमः असं म्हणून हात धुवून पाणी याच्यात सोडायचं आहे. नंतर आपले हात पुसून घ्यायचे. हात जोडून ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हराय नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. नंतर आपल्या सगळ्या देवतांना नमस्कार करायचा आहे. ओम श्री गणाधिपतये नमः, इष्ट देवताय नमः, कुलदेवताभ्याय नमः, ग्रामदेवताभ्याय नमः, वास्तुदेवताभ्याय नमः. जे आपण इथे हे विडे ठेवलेले त्या सगळ्या विड्यांना आपण नमस्कार करायचा आहे. आणि हे नमस्कार केल्यानंतर आता आपण संकल्प करायचा आहे गणपती पूजनासाठी. कारण कुठली गोष्ट आपण आयुष्यात ठरवतो की मला हे करायचं आहे, तर ते केल्यानंतर आपण जी कृती करतो त्याला आपण संकल्प म्हणतो. तो संकल्प आपण म्हणजे विचारांमध्ये करतो आणि तो संकल्प करतो तेव्हाच आपल्याला फळ मिळतं. तसंच आपण गणपतीची किंवा कुठल्याही देवतेची पूजा करताना संकल्प करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे संकल्प करायचा. तर संकल्प करताना आधी हातावर पाणी घ्यायचं आहे थोडंसं, त्याच्यावरती गंध, अक्षदा आणि एक फूल ह्याच्यात घ्यायचं आणि मग संकल्प करायचा. श्रीमद् भगवते महापुरुषस्य प्रवर्तमानस्य अद्यः ब्राह्मणः द्वितीय पारार्धे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे कली प्रथमचरणे अष्टविंशतितमे युगे भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे इषुपात रामक्षेत्रे बौद्ध अवतारे गोदावर्या दक्षिणतीरे शालिवाहन शके विश्वावसुनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतु भाद्रपद मासे शुक्ल पक्षे चतुर्थी तिथी बुधवारे. मला नक्षत्र माहिती नाही, ते अमुक नक्षत्रे अमुक स्थिते वर्तमान चंद्रे अमुक स्थिते सूर्य अमुक स्थिते देव गुरु शेषेषु ग्रहेषु यथा यथम राशि स्थान स्थितेषु सस्तु एवं गुण विशेषण विशिष्टाया शुभ पुण्यतिथे मम आत्मन श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ श्री परमेश्वर प्रत्यर्थ अस्माकं सकुटुंबाना सहपरिवाराणा द्विपद चतुष्पद सहितान क्षेम स्थैर्य आयुर आरोग्य ऐश्वर्यादि अभिवृद्ध्यर्थे सर्वारिष्ट निरसन पूर्वक समस्ताभ्युद्यार्थ अद्य भाद्रपद शुक्ल चतुर्थ्या प्रतिवार्षिक विहितम श्री पार्थिव महागणपति देवता प्रीत्यर्थ यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्ये ध्यान वाहनादि
षोडशोपचार पार्थिव महागणपती पूजन करीशे. असं गंध आणि अक्षता तामानात सोडायचे. नमस्कार करून गणपतीचं मनोभावे स्मरण करा आणि गणपतीला प्रार्थना करा. आपण शंख आहे. मला पण याचे मंत्र वगैरे येत नाही, पूर्ण सगळं मंत्र वगैरे म्हणायलाच पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये. आपल्याला जसं येते तसं पूजा आपण व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी आधी शंख स्वच्छ धुवून घेते, तो पुसून इथे ठेवते. त्याला हळद, कुंकू, अक्षदा आणि एक पांढरं फूल आणि तुळशीपत्र तुळशीपत्र एक शंखाला व्हायचं आणि नमस्कार करायचे. दुसरं आहे घंटा पूजन. घंटा पण आपण इथं धुवून घेणार आहोत. धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आहे कपड्यानं. घंटेचा आवाज करायचा आहे आणि घंटेलाही हळद, कुंकू आणि अक्षता व्हायचे आणि एक फूल व्हायचं. त्यानंतर आपण कलश पूजन करणार आहोत. ह्या कलशामध्ये आपण गंध, अक्षता आणि एक फूल वाहणार आहोत आणि त्याच्यात तुळशीपत्र एक तुळशीपत्र याच्यामध्ये टाकणार आहोत. त्याच्यामध्ये ह्या गंगेमध्ये सर्व पवित्र नद्यांचं पाणी असतं. त्यामुळे यांना सगळ्या गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, शरू तुम्हाला जेवढ्या पवित्र नद्या वाटतात त्या सगळ्यांचं नावं घेऊन याच्यात स्मरण करा. आणि असं सप्तसागर, सप्त पवित्र नद्या ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत असं प्रार्थना करून कल्पना करा. आणि ते आपलं कलशपूजन होतं. हे कलशपूजनाचं पाणी आपण नंतर देवासाठी वापरणार आहोत. नंतर दीपपूजन. दिव्यांना पण आपण हळद, कुंकू व्हायचंय, अक्षता व्हायच्यात आणि एक फूल व्हायचं आणि नमस्कार करायचा. आता आपण शंखपूजन, घंटापूजन, कलशपूजन आणि दीपपूजन केलेलं आहे. आता शंखामध्ये आपण हे केलेलं आहे की कल्पना केलेली आहे याच्यात सप्तसागर आणि सप्त नद्यांचं पवित्र पाणी आलेलं आहे. ते पवित्र पाणी आपण आपलं पूजा साहित्य जे आहे हे पूजा साहित्य ह्याच्या पवित्रीकरणासाठी शिंपडून ह्याचं पवित्रीकरण करायचं आहे. आपल्या स्वतःच्या अंगावरही टाकायचं आहे, देवांवर टाकायचं आहे, या स्थानावरती टाकायचं आहे आणि हे पवित्र झालंय असे आपण हे पवित्र कर देवाला प्रार्थना करायची. पूजेच्या साहित्याचं पवित्रीकरण करून घेतलेलं आहे. गणपती आपण इथे ठेवलेला आहे, पण ह्या गणपतीमध्ये आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची आहे. तर अंतरिक्षातून आपण त्याच्यामध्ये ज्या गणपतीच्या ऊर्जा आहेत त्या गणपतीच्या ऊर्जेसाठी आवाहन करतोय की त्यांना येऊन इथे स्थापना व्हावं. म्हणजे एक प्रकारची प्राणप्रतिष्ठा आपण याच्यामध्ये करणार आहोत. तर त्यासाठी ह्या कलशाच्या पाण्यामध्ये ह्या दुर्वा बुडवायच्या आहेत आणि ते करताना मंत्र म्हणायचा आहे प्राणप्रतिष्ठेचा. अस्य प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णू महेश्वर ऋषय ऋग्वेद साम अथर्व वेदवाणी छंदासी परा प्राणशक्ती देवता आम बीजम ह्रीं शक्ती क्रौं कीलकम
अस्या मूर्ती देवकला सानिध्यार्थ प्राण प्रतिष्ठापने विनियोगाः अस्य देवस्य पंचदश संस्कार सिद्ध्यर्थ पंचदश प्रणवावृत्ती करिष्ये. दुर्वा लावायच्या आणि मग ते खाली ठेवायचे, म्हणजे असा अर्थ याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. देवाच्या डोळ्यांना दुर्वा लावून खाली ठेवल्या की गणपतीच्या ठिकाणी आता कला तेज प्रकट झाले आहे असे समजून गणपतीच्या चरणावरती गंध अक्षदा फुलं व्हायची आहेत. आणि गुळ किंवा केळीचा नैवेद्य ठेवायचा. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य. हा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देवाला ठेवायचा आहे. आणि आपण बाहेरून आलो की जसं आपण चहा घेतो, पूर्वीच्या काळी गुळ पाणी घ्यायचे, तसं गणपतीला गुळ खोबरं आवडतं म्हणून हा बाहेरून तो आता आपल्या घरी दमून आलेला आहे अंतरिक्षामधून आणि स्थानापन्न झालेला आहे, म्हणून आता आपण आधी त्याला खायला गुळ खोबरं दिलेलं आहे, म्हणजे त्याच्याकडे थोडीशी एनर्जी येईल आणि तो प्रसन्न होईल, खुश होईल ते खाऊन. सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि नमस्कार करायचा आहे. त्यानंतर ध्यान. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाकुशधरं देवध्यायते सिद्धिविनायकं. श्री पार्थिव महागणपते नमः. ध्यानं समर्पयामी. गणपतीचं आवाहन करतोय, गणपतीच्या बोलवतोय घरी, तर याला गंध अक्षदा पुन्हा व्हायच्या आहेत आणि गणपतीला इथे आपण आवाहन करून आपल्या घरी बोलवणार आहोत. आवाहनं समर्पयामी. ऑलरेडी बसायला आसन दिलेले आहे. आता आसनावर पायावर अक्षदा वाहून आसनार्थे अक्षदाम समर्पयामी. आसनावर हे जे आसन आपण गणपतीला बसायला दिले आहे त्या आसनावर आणि गणपतीच्या पायावरती अक्षदा वाहून आसनार्थे अक्षदाम समर्पयामी असे म्हणावे. नंतर पाद्यम. गणपतीच्या पायावर फुलाने पाणी शिंपडायचे. म्हणजे आपण आता गणपती बाप्पाचे पाय धुतोय दमून आल्यामुळे, ताटामध्ये घेऊन जसे पूर्वीच्या काळामध्ये राजांचे किंवा ऋषीमुनींचे पाय धुवायचे तसे आता आपण गणपतीचे पाय धुतोय, म्हणून फुलावरती पाणी शिंपडून आपण त्यांचे पाय धुतलेले आहेत. त्यानंतर अर्ध्यम. पळीभर भांड्यात पाणी घेऊन त्यात गंध अक्षदा निवडायचे, कुठे बसायच्या, फुलाची पाकळी, दुर्वा आणि एक छोटीशी सुपारी हे सगळं घालून गणपतीच्या हातावर अर्ध द्यायचे. सुपारी खाली. एवढी पूजा तर ब्राह्मणजीने सांगत कुठे मला कट करावं लागेल. एवढं कट करावं लागेल. ओके ठीक आहे. हे म्हणजे आता गणपती बाप्पाने आपले त्यांचे हात धुतलेले आहेत. आधी पाय धुतले, नंतर हात धुतले, आता आचमन. आता शुद्ध पाणी पळीने देवाच्या मुखाजवळ न्यायचे. हे शुद्ध पाणी गणपतीच्या मुखाजवळ नेऊन गणपती बाप्पाने सांगितले, गणपती बाप्पा तुम्ही पाणी प्या. हे आपण आचमन करतोय गणपती बाप्पाला. जसं आपण आपल्या घरी आलेल्या व्यक्तीला ग्लासभर पाणी देतोय तसं आपण गणपती बाप्पाला हे पाणी द्यायचंय. त्यानंतर स्नानम. श्री पार्थिव महागणपते नमः स्नानम समर्पयामी. आता हे जे स्नान आपण घालणार आहोत त्या स्नानामध्ये पंचामृत, दही, दूध, तूप, मध, साखर असं एकत्रित करून आपण अभिषेक करायचा. फुलांनी गणपतीवरती शिंपडायचे. ज्या लोकांच्याकडे वेळ कमी आहे त्यांनी एकत्र सगळं करून केलं तरी चालतं, किंवा प्रत्येक गोष्ट म्हणजे दही, दूध, तूप, मध, साखर वेगळं वेगळं करूनही तुम्ही अभिषेक घालू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे. तर आपण
हे पंचामृत तयार करून ठेवलेलं आहे. हे पंचामृताने गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा. तर हा अभिषेक घालताना आपल्याकडे ही मूर्ती मातीची आहे, ही खराब होईल म्हणून आपण एक फूल घ्यायचं आणि त्या फुलाने ह्याच्यावरती अभिषेकाचं पाणी शिंपडायचं. किंवा तुमच्याकडे दुसरी संगमवर किंवा मेटलची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक घालायचा. हा आपला पंचामृताने झालेला अभिषेक. त्यानंतर गंधोदक, पळीमध्ये अष्टगंध, चंदन आणि अष्टगंध याच्यातलं दोन्ही पण. चंदन, अष्टगंध आणि काय चंदन अष्टगंध घेऊन ते फुलाने गणपतीवर पाणी शिंपडावे. आधी अभिषेक केला, आता हे चंदन आणि अष्टगंध त्याचं पाणी शिंपडले. आता हे झाल्यानंतर गणपतीचं मांगलिक स्नान करायचंय. मांगलिक स्नान यानंतर थोड्या त्या पाण्यामध्ये सुगंधी अत्तर टाकून त्याने गणपतीला स्नान घालावे, म्हणजे पाणी शिंपडायचे. पुन्हा थोडंसं पाणी आणि अत्तर 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 पण टाकून आणि चंदन पण टाकून हे झालं मांगलिक स्नान. आता हे झाल्यानंतर आहे गणपतीची पूर्वपूजा. पूर्वपूजा श्री पार्थिव महागणपतये नमः. विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. आपण मांगलिक स्नान केल्यानंतर गणपती बाप्पाला चंदन लावणार आहोत आणि त्यानंतर एक फूल अर्पण करणार आहोत. नमस्कार करायचा. नंतर गणपतीला दीपम समर्पयामी, धूपम समर्पयामी हे सगळं. नंतर श्री पार्थिव महागणपते नमः. नैवेद्यार्थे गुडोपहार फल नैवेद्यम समर्पयामी. गणपती बाप्पाला आता त्यांनी आंघोळ केली आहे छान, आणि आंघोळ केल्यानंतर आपण गणपती बाप्पाला पुन्हा नैवेद्य अर्पण करणार आहोत. आधी खाली चौकोन करायचा आहे. चौकोन करून त्याच्यावरती हे पेढे ठेवायचे आणि याच्यावरती पाणी फिरवून मग म्हणायचंय ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. हे 2 वेळा करायचंय. त्यानंतर श्री पार्थिव महागणपतये नमः. उत्तर पोषणम समर्पयामी, हस्त प्रक्षालन समर्पयामी, मुख प्रक्षालन समर्पयामी. खाऊन झाल्यानंतर जसं आपण आपलं तोंड धुतो, हात धुतो, तसं आपण गणपतीला हात धुण्यासाठी पाणी द्यायचे आणि ते पाणी आपण इथं ताम्हणात सोडायचे. उत्तर पोषणम समर्पयामी, हस्त प्रक्षालम समर्पयामी, मुख प्रक्षालम समर्पयामी. नंतर देवापुढे 2 विड्याची पानं आणि सुपारी दक्षिणा ठेवून त्यावर पाणी सोडायचे. देवाच्या पुढे आपण 2 पानं ठेवली आहे, त्याच्यावर एक सुपारी ठेवायची, हे दक्षिणा ठेवायची आणि त्या विड्यावर आपण पाणी सोडायचं. श्री पार्थिव महागणपतये नमः. मुखवासार्थे पुगी फुलम तांबूलम दक्षिणाम समर्पयामी असं म्हणायचं. आणि त्याच्यानंतर पुन्हा गंध आणि अक्षता व्हायचे आहेत. आणि उदक सोडून नंतर नमस्कार करायचा. आता ही झाली आपली सगळी आधीची पूजा. आता हे सगळं आपण जे केलेलं आहे, हे सगळं अभिषेक करण्याच्या आधी सगळं काढून उत्तर दिशेला काढून ठेवायचे. जेवढी पूजा आपण केली तेवढी सगळी हे सगळं काढून घ्यायचंय.
ठेवलं. आता गणपतीला अभिषेक करणार आहोत. आता हे अभिषेक करताना आपण शुद्ध हे पाणी घेऊन याच्यात गंगाजल घालून महाअभिषेक करायचा आहे. आणि ते करताना आपण दुर्वाने याच्यावरती पाणी शिंपडत 21 वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. पूजा झाल्यानंतर आपण सगळं खाली काढून ठेवलेलं आहे. आता आपण गणपतीला महाअभिषेक करणार आहोत. तर महाअभिषेक करताना ह्याच्यातलं हे शुद्ध ज्वल आपण घेतलेलं आहे जल, त्याच्यामध्ये आपण गंगाजल घालतोय. त्यानंतर थोडंसं गुलाबजल घालायचं आहे. पॉज करू. आणि त्यानंतर हातात दुर्वा किंवा बोलू यात आपण गणपतीला महाअभिषेक करतोय. महाअभिषेक करताना आपण 21 वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. आणि अथर्व शीर्ष म्हणत गणपती बाप्पावरती हे आपण शुद्ध जल त्याच्यामध्ये गंगाजल आणि गुलाबजल टाकून हे घेतलेलं आहे. आणि आता आपण अथर्व शीर्ष म्हणत गणपतीला महाअभिषेक करायचा आहे. अथ श्री गणपते अथर्व शीर्ष प्रारंभ. श्री गणेशाय नमः. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः. स्थिरैरङ्गैस्तुष्टुवासस्तनूभिः वैश्यं देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः. स्वस्ति न पूषा विश्वदेवाः. स्वस्ति नस्ताक्षर्यो अरिष्टनेमिः. स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. अथ श्री गणेश अथर्व शीर्ष व्याख्यासम्. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षात् आत्मासि नित्यं. ऋतुं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचामावं शिष्यम्. अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मया. त्वमानन्दमस्तं ब्रह्ममया. त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वजगदीदं त्वतो जायते. सर्वजगदीदं त्वत्तिष्ठति. सर्वजगदीदं त्वयि लयमेष्यति. सर्वजगदीदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमि रापो नलो नीलो नभः. त्वं चत्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः. त्वं अवस्थात्रयातीतः. त्वं देहत्रयातीतः. त्वं कालत्रयातीतः. त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं. त्वं शक्तित्रयात्मकः. त्वं योगिनो ध्यायति नित्यं. त्वं ब्रह्मा. त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम. गणादि पूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरः अनुस्वारः परतर अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम्. एत एव मनुस्वरूपं. गकार पूर्वरूपम्. अकारो मध्यमरूपम्. अनुस्वारशन्त्यरूपं. बिन्दुतररूपं. नादसन्धानं संगहिता संधिः. सैषा गणेशविद्या. गणकऋषिः. निःसृत गायत्री छन्दः. गणपति देवता. ओम गम गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशांकुशधारिणं रदञ्च वरदं हस्तर्बिभ्राण मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्तांग रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणं योच्यतम्. अविर्भूतं च सृष्टे दो प्रकृते पुरुषात् परम्. एवं ध्यायति यो नित्य स योगी योगिनावरः. नमो व्रातपतये. नमो गणपतये. नमो प्रमथपतये. नमस्ते तु लंबोदर एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः. अशी गणपतीची 21 आवर्तने पूर्ण करून गणपतीला महाअभिषेक करायचा आहे. आणि महाअभिषेक झाल्यानंतर
गणपतीला म्हणायचंय महाअभिषेक स्नानं समर्पयामि, शुद्धोदक स्नानं समर्पयामि, सकल पूजार्थे गंध अक्षदां समर्पयामि. नमस्कार करायचा. त्यानंतर आता आपण गणपतीला आंघोळ घातलेली आहे. गणपती छान आंघोळ करून तयार झालेला. आता आपल्याला वस्त्र द्यायचे आहे गणपतीला. गणपतीला कापसाची वस्त्र अर्पण करावी. एकदा तुम्ही ते असं घालू शकता किंवा वस्त्र द्यायचे. त्यानंतर गणपतीला जानवा घालायचे. डावीकडून उजवीकडे गणपतीला आपण वस्त्र दिले घालायला. नंतर गणपतीला जानवं अर्पण केलंय. त्यानंतर गणपतीला लाल चंदन, म्हणजे याच्यामध्ये लाल चंदनही आहे, हे चंदन कपाळावरती लावायचंय. कुंकवाचा गंध लावायचाय आणि अक्षता व्हायच्या. नमस्कार करायचा आहे. आता गणपतीच्या बरोबर रिद्धी सिद्धी असतात, त्यामुळे रिद्धी सिद्धींची आपल्याला आता पूजा करायची आहे. रिद्धी सिद्धींची पूजा करताना गणपतीच्या उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही बाजूला त्या असतात, त्यामुळे दोन्ही बाजूला आपण हळद कुंकू व्हायचंय. अक्षतां समर्पयामि. सौभाग्य अलंकार काजळ हे दोन्ही ठिकाणी ठेवायचं. माझ्याकडे आता 2 वेगळे सेट आहेत, त्यामुळे मी 2 वेगळे सेट दोन्ही ठिकाणी ठेवते. रिद्धी सिद्धी दोघींनाही नमस्कार करायचा आहे. भूषण अलंकार व्हावेत. नंतर अत्तर लावायचे त्यांना. दोन फुलं व्हायची आहेत आणि नमस्कार करायचा. त्यानंतर आता गणपतीची अंगपूजा करायची. अंगपूजा करताना आपल्याला अक्षता हव्यात. या अक्षता म्हणजे प्रत्येक गणपतीचे जे सगळे अवयव आहेत त्या सगळ्या अवयवांची पूजा करताना त्याचा उल्लेख करून गणपतीच्या त्याच्यावरती अक्षता व्हायच्या. आता पहिलं आहे ओम गणेश्वराय नमः पादों पूजयामी. गणपतीच्या पायांवरती अक्षता व्हायच्या आहेत. ओम विघ्नराजाय नमः जानुनी पूजयामी. गणपतीच्या ढोपरांवरती अक्षता वाहून त्याची पूजा करायची. ओम अखुवाहनाय नमः उरु पूजयामी. मांड्यांवर अक्षता व्हायच्या आहेत. ओम हेरंबाय नमः कटी पूजयामी. कमरेवर अक्षता व्हायच्या आहेत गणपतीच्या. ओम कामारी सुनयेवे नमः. ओम कामारी सुनवे नमः नाभी पूजयामी. गणपतीच्या बेंबीवरती अक्षता व्हायच्या आहेत. ओम लंबोदराय नमः उदरम पूजयामी. पोटाच्या भागावरती अक्षता व्हायच्या आहेत. ओम गौरी सुताय नमः स्तनो पूजयामी. गणपतीच्या स्तनावरती अक्षता व्हायच्या आहेत. ओम गणनायकाय नमः हृदयम पूजयामी. हृदयावरती अक्षता व्हायच्या आहेत. ओम स्थूलकर्णाय नमः कंठ पूजयामी. कंठावरती आणि कानांवरती अक्षता व्हायच्या आहेत. ओम स्कंदग्रजाय नमः ओम स्कंदाग्रजाय नमः स्कंधो पूजयामी. गणपतीच्या खांद्यावरती अक्षता व्हायच्या आहेत. ओम पाशहस्ताय नमः हस्ताय पूजयामी. हातावरती अक्षता व्हायच्या आहेत. ओम गजवक्राय नमः वक्रम पूजयामी. गणपतीच्या मुखावरती अक्षता व्हायच्या आहेत. ओम विघ्नहर्ते नमः ललाट पूजयामी. गणपतीच्या कपाळावरती अक्षता व्हायच्या आहेत. ओम सर्वेश्वराय नमः शिर पूजयामी. गणपतीच्या मस्तकावरती अक्षता व्हायच्या आहेत. ओम गणाधिपतये नमः सर्वांग पूजयामी. गणपतीच्या सर्व अंगावरती अक्षता व्हायच्या आहेत.
ही झाली गणपतीच्या सर्वांगाची अंगपूजा झाली. यानंतर आपण करणार आहोत गणपतीची पत्री पूजा. त्या गणपतीवरती आपल्याला पत्री व्हायची आहे. गणपतीची पत्री पूजा करताना आपण जे आता पत्री घेतलेल्या आहेत सगळ्या ह्या पत्री व्हायच्या आहेत. पण जर का समजा एखादी पत्री नाही मिळाली तर त्याऐवजी दुर्वा किंवा शमी आपण वाहू शकतो, किंवा अगदी दोन्ही नसल्या तर आपण अक्षता त्याऐवजी वाहू शकतो. माझ्या मते ह्या सगळ्या वनस्पतींची ओळख सर्वसामान्य लोकांना व्हावी, आणि कारण ह्या सगळ्या ज्या वनस्पती आहेत ह्या आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी उपयोगी आहेत. याच्यातलं उदाहरणार्थ जास्वंदाचं जे मूळ आहे हे वास्तुशास्त्रामधले म्हणजे आपल्या वास्तूमधले दोष कमी करण्यासाठी उपयोगी येतं. बेल हे लक्ष्मी आणि महादेव दोन्हींनाही चालतं. मका जो आहे आपल्या केसांच्या वाढीसाठी, जे मला माहिती त्याच्या पलीकडे त्याच्या आयुर्वेदामध्ये अनेक उपयोग असतील, परंतु केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. ही विष्णुकांता किंवा गोकर्ण हिला अपराजिता असेही म्हणतात. ह्या अपराजीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वादामध्ये तुम्हाला जय मिळतो, म्हणून हिचं नाव अपराजिता असंही आहे. म्हणून कदाचित ह्या वनस्पती ज्या आहेत ह्या सगळ्यांची व्यवस्था हे याच्यामध्ये वाहिल्यामुळे आपल्याला ती वनस्पती काय आहे याची ओळख व्हावी, म्हणून कदाचित ऋषीमुनींनी या गोष्टी याच्यामध्ये ऍड केलेल्या असाव्यात. आघाडा जो आहे, आघाड्याचे आयुर्वेदामध्ये अनेक उपयोग आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा उपयोग असा आहे की जे आपला देश हा शेतीप्रधान देश आहे, आणि या शेतीप्रधान देशामध्ये अनेक लोक पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्यांच्या शेतात काम करत असतात. तर शेतामध्ये अनेक प्रकारचे साप असतात. त्याच्यात आपल्याकडे सापडणारे नाग, घोणस, मण्यार आणि फुरसे हे विषारी साप आहेत, आणि त्या विषारी सापावरती ताबडतोब तोडगा म्हणून आघाड्याचा जो आहे तो म्हणजे सर्पाचं विष कमी करण्यासाठी आघाड्याचा उपयोग होतो. म्हणून आघाडा कदाचित गणपतीला वाहत असावेत असं मला वाटतं. त्यानंतर जाईजुई जे आहे हे सुद्धा आपल्या वास्तूमधले दोष कमी करण्यासाठी, वातावरण सुगंधी ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो, म्हणून हे वाहतात. तर पिंपळाचा वृक्ष जो आहे हा पिंपळाचा वृक्ष तुम्हाला दिवसातले 24 तास ऑक्सिजन देतो, आणि इतर म्हणजे देवतांशीही तो संबंधित आहे, म्हणून कदाचित याची व्यवस्था या पूजेमध्ये असावी. आम्रवृक्ष तर आपण याच्यातून पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स निघतात सगळे. आणि नंतर डाळिंब जे आहे, डाळिंब हे कमी पाणी असलेल्या क्षेत्रामध्ये सुद्धा येतं. याचे आयुर्वेदामध्ये सुद्धा भरपूर उपयोग आहेत. तसंच याच्यामध्ये आपल्या शरीरासाठी उपयोगी असणारे जे मिनरल्स आहेत ते मिनरल्स याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. आणि जेव्हा लोकांना डिहायड्रेशन वगैरे होतं अशा वेळेला हॉस्पिटलमध्ये पळापळ करण्याच्या ऐवजी तुम्ही डाळिंब जरी खाल्लं पटकन एखादं तरी सुद्धा तुमच्या बॉडीमधला इलेक्ट्रोलाइट बॅलन्स जो आहे तो ठीक व्हायला मदत होते. म्हणून कदाचित याची व्यवस्था याच्यात असावी. पॉज करू. ओम सुमुखाय नमः. ओम सुमुखाय नमः. मालती पत्रम समर्पयामि. मालती पत्र प्रत्यर्थे अक्षतां समर्पयामि. ओम गणाधिपतये नमः. भृंगराजपत्रं समर्पयामि. माका. ओम उमापुत्राय नमः. बिल्वपत्रं समर्पयामि. ओम गजाननाय नमः. श्वेतदुर्वापत्रं समर्पयामि. श्वेतदुर्वापत्रं च्या ऐवजी मी आता अक्षदा वाहते म्हणून अक्षदां समर्पयामि. ओम लंबोदराय नमः. बद्रीपत्रं समर्पयामि. माझ्याकडे बोरीची पानं नाही त्यामुळे बद्रीपत्र ऐवजी अक्षतां समर्पयामि. ओम हरसुनवये नमः. धत्तुरपत्रं समर्पयामि. ओम गजकर्णाय नमः. तुलसी पत्रं समर्पयामि. गणपतीला कधीही तुळशीची पत्र वाहत नाही, परंतु गणपतीचा हा जी भाद्रपद शुक्ल चतुर्थी आहे त्या एकाच दिवशी फक्त गणपतीला तुळशी पत्र वाहतात, म्हणून तुळशी पत्र त्या दिवशी व्हायचं गणपतीला. तुळशी पत्रं समर्पयामि. वक्रतुंडाय नमः. शमी पत्रं समर्पयामि. ओम गुहाग्रजाय नमः. अपामार्गपत्रं समर्पयामि. ओम एकदंताय नमः. बृहती पत्र समर्पयामि.
बृहती पत्र प्रत्यर्थे अक्षदां समर्पयामि। ओम विकटाय नमः करवीर पत्र समर्पयामि। करवीर पत्र प्रत्यर्थे अक्षदां समर्पयामि। करवीर पत्र म्हणजे कण्हेरीची पानं। ओम कपिलाय नमः अर्कपत्रं समर्पयामि। अर्कपत्र म्हणजे रुईची पानं। अर्कपत्रं समर्पयामि। ओम गजदंताय नमः अर्जुनपत्रं समर्पयामि। अर्जुनपत्र प्रत्यर्थे अक्षदां समर्पयामि। अर्जुन पत्र म्हणजे अर्जुन सादडा। हे अर्जुन सादड्याचा उपयोग हा आयुर्वेदामध्ये आपल्याला जर ब्लड प्रेशर किंवा हार्टशी संबंधित जे काही रोग असतील त्या रोगांमध्ये ह्या अर्जुन सादड्याच्या सालीचा उपयोग केला जातो। ओम विघ्नराजाय नमः विष्णुकांत पत्रं समर्पयामि। हे विष्णुकांत किंवा अपराजिता किंवा गोकर्ण विष्णुकांतं समर्पयामि। ओम बटवे नमः दाडिमी पत्र समर्पयामि। डाळिंबाचं पान। ओम सुराग्रजाय नमः देवदारू पत्रं समर्पयामि। देवदार वृक्षाची पानं, पण देवदार वृक्षाची पानं आपल्याकडे मिळत नाही, त्याऐवजी आपण अक्षदा वाहतोय। अक्षदां समर्पयामि। ओम भालचंद्राय नमः मरुबक पत्र समर्पयामि। मरुबक पत्र म्हणजे मरवा। मरवा एक अतिशय म्हणजे छोट्या पानांचं सुगंधित झाड असतं, ते माझ्याकडे आता याच्यामध्ये नाहीये। मरुबक पत्र प्रत्यर्थे अक्षदां समर्पयामि। ओम हेरंबाय नमः अश्वत्थ पत्र समर्पयामि। अश्वत्थ म्हणजे पिंपळ। ओम चतुर्भुजाय नमः जातिपत्रं समर्पयामि। जातिपत्र म्हणजे जाई। ओम विनायकाय नमः केतकी पत्रं समर्पयामि। केतकी पत्र म्हणजे केवडा। माझ्याकडे आता केवडा नाहीये, म्हणजे केतकी पत्र प्रत्यर्थे अक्षदां समर्पयामि। ओम सर्वेश्वराय नमः अगस्ती पत्रं समर्पयामि। माझ्याकडे अगस्ती पत्र म्हणजे हदगा तो नाहीये, त्यामुळे मी अगस्ती पत्र प्रत्यर्थे अक्षदां समर्पयामि। असं म्हणून ह्या जेवढ्या वनस्पती वाहिल्या जातात तेवढ्या आपण ह्याच्यामध्ये वाहिलेल्या आहे। जाई जुई आता जे राहिलेले आहे ते सगळं मी आता इथे वाहून टाकते। त्यानंतर गणपतीला धूप दीप नैवेद्य, आपण जो घरात केलेला नैवेद्य आहे देवाला तो नैवेद्य आता नवीन उदबत्ती लावते। उदबत्ती सगळी धूपं समर्पयामि। दीपं समर्पयामि। नैवेद्यं आता पुन्हा आपण गणपतीला नैवेद्य दाखवतोय आणि गणपती बसतात त्या दिवशी त्याच्याबरोबर जेवण आणि मोदक याचा पूर्ण नैवेद्य दाखवायचा आहे। आणि गणपतीला नैवेद्य दाखवल्यानंतर एक पान आणि सुपारी घेऊन त्याच्यावरती दक्षिणा ठेवायची आहे। दक्षिणा आणि अक्षदा ठेवायच्या। ह्या पानावरती आपण पाणी सोडायचे। म्हणजे आता आपण गणपतीचं जी पूजा आहे आता इथपर्यंत ती पूर्ण झालेली आहे। पूजा झाल्यानंतर आपण गणपतीला प्रार्थना करायची आहे की आमच्या हातून काही चुकलं असेल तर माफ कर। आम्हाला जे आमच्याकडे होतं, जे आम्हाला शक्य आहे, आमच्या ज्ञानाप्रमाणे उपलब्ध असलेल्या गोष्टींप्रमाणे आम्ही तुझी पूजा केलेली आहे। आमच्या हातून काही चूक झालेली असेल तर आम्हाला माफ कर। आणि आता आपण गणपतीची यानंतर आरती करायची आहे। आणि ही आरती आपण एकत्र केली तरी चालते। त्यामुळे मी नेहमी, कारण प्रत्येक वेळेला वेळ नसतो, दोन दोन वेळा वेगळी वेगळी करण्याच्या ऐवजी मी एकत्रच दोन्ही करते। त्यामुळे कर्पूर आरती आणि हे मी एकत्र चालू केलेली आहे। असे सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी
करावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव मंगल मूर्ती मोर्या. गणपती बाप्पा मोर्या.